ही गाईज गुड मॉर्निंग. तर मला फायनली फुल्ली सर्दी झाली बाबा. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, इतके कामं केल्यानंतर कोणाला काय होणार नाही. नाही, पण असं नाहीये. मला त्याच्या मागच्या दिवसापासूनच थोडं-थोडं जाणीव होत होतं, की मला सर्दी होणार आहे. कारण आय थिंक व्हायरल आहे आणि आमच्या क्लासमध्ये ना सगळे पेपर लिहिता-लिहिता नुसतं फुसफुस करत होते. म्हणून मला कोणाचं तरी ते व्हायरल झालेलं आहे. बरं की कालचा दिवस होऊन गेलेला, सगळं काही कामं झालेली आणि मग आज सर्दी झालेली. बट स्टिल मला एवढं काही फील नव्हतं होत सकाळी. बट दुपारून आणि संध्याकाळून थोडं-थोडं फील व्हायला लागलं आणि ते जास्त वाढलेलं. बाय द वे आज होता देवीचा पहिला दिवस. जो कलर होता व्हाईट, असं पूर्ण व्हाईट नव्हतं पडून जायचं आणि ते पूर्ण व्हाईट पण चांगलं नाही वाटत. म्हणून मग मी हे ब्लू विथ कॉम्बिनेशन व्हाईट असं घातलेलं, कुर्ती घातलेली आणि खाली प्लाझो जो होता तो व्हाईट कलरचा होता. आता मी हे काही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा मग आपल्या एक हाऊससाठी नसते वेअर करत. बट असं म्हणतात, की आपण जे देवीचे रंग फॉलो केले, तर आपण तिच्या ऊर्जेसोबत पुढे जातो आणि आपला डे पण त्याच पॉझिटिव्हिटीने स्पेंड होतो. म्हणून मी घालत असते आणि हे पहिल्यांदा नाही, तर मी मागील 3-4 वर्षापासून हे फॉलो करते आणि माझ्याकडनं होऊन जातं पॉसिबल. म्हणजे आता कपडे तर मुलींकडे काय कपड्यांची कमी आहे का भाई? घातलंच पाहिजे आता देवीचे रंग म्हटल्यावर. आणि खरं सांगू का, खूप भारी वाटतं. जर तुम्ही फॉलो नसेल करत, तर तुम्हीही फॉलो करून बघा. तर आज लास्ट सेकंड पेपर आहे आणि खूप छान वाटते, की उद्याचा जो पेपर असेल तो लास्ट असेल आणि इंटरनल संपला. बट हेच नाही तर पुढे लगेच 1 हफ्त्याची सुट्ट्यानंतर आमचे लगेच एक्स्टर्नल प्रॅक्टिकल सुरू होत आहे आणि थोडं बर्डन येणार आहे. पण ठीक आहे, चला थोडासा जश्न बनवलाच पाहिजे म्हणून मग मी पेस्ट्रीच्या दुकानात गेलेली. इतक्या सुंदर-सुंदर पेस्ट्री बघून मी त्या घेतल्या नाही, कारण तुम्ही बघू शकता मला सर्दी व्हायचे चान्सेस होत आहे. तर म्हणून मला जास्त थंड नव्हतं खायचं. तर मग मी एक छोटासा चॉकलेट बॉल घेतलेला आणि तो एन्जॉय केला आणि मध्ये हे सर्व काही मग देवीला घरी घेऊन जायचं, म्हणजे जिथे-तिथे मंडळाच्या देवा बसतात, ते घेऊन जात होते आणि खूप सुंदर असं दिसत होतं. नेमकी आज सगळ्यांनी व्हाईट घातलं होतं आणि त्याशिवाय पाऊसही इतका जोरात चालू होता, की सगळ्यांचे व्हाईट कपडे हे कलरफुल दिसत होते. घरी आल्यावर तुम्ही बघू शकता, बघितलं ना मला झाली आता सर्दी म्हणजे आहे, झालंय चालू. पण मी एवढा इश्यू का करते? ॲक्चुअली तुम्हाला सांगू का, मला सर्दी वर्षातून फक्त एकदा किंवा दोनदा होईल, पण ती इतकी डेंजर ना, म्हणजे माझ्या एका डोळ्यातून तर पाणी निघत असतं. दिसेल तुम्हाला. सो आमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, की माझ्या बॉटलीचं झाकण तुटलेलं, तर मग मी ही ऑनलाईन बॉटल मागवलेली आणि ही बघू शकता तुम्ही किती सुंदर मला रिसीव्ह झालेली आहे. म्हणजे इतकी सुंदर क्वालिटी आणि इन बजेट. त्यानंतर कामही होते आणि ॲक्चुअली मम्मीचे आता 9 दिवस उपास असणार आहे, म्हणून तिला तर भाई वीकनेस असणारच आहे. तर मलाच खूप सारे कामं करावं लागणार आहे. म्हणजे आमचं कसं भांडे एक टाईम ती धुवल, तर एक टाईम मी. कधी-कधी तर मीच धुवत असते. बट आता तर मला दोघी टाईमचे मलाच धुवावं लागणार आहे असं वाटतंय. म्हणजे मीच धुणार, कारण कसं तिला काम करू देणार आहे ना ह्या सिच्युएशनमध्ये. बरं, त्यानंतर मी सँडविच बनवलेला. आता ह्या सँडविचची रेसिपी ना मी मागच्या व्लॉगमध्ये टाकलेली. जाऊन नक्की बघा. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.